नगर कल्याण रोडवरील श्रीकृष्णनगर परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या आईस बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत त्याची आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही मारहाण निलेश लंके यांची रॅली जात असताना झाल्याचा आरोप मयूर कदम यांनी केलाय। नगर शहरातील कृष्णनगर येथे निलेश लंके यांची प्रचार रॅली सुरू असताना या ठिकाणाहून मयूर कदम आपल्या कुटुंबियांना घेऊन जात होता। याच दरम्यान रस्ता अडवून उभ्या असलेल्या एकाला मयूर कदम यांनी बाजूला होण्याची विनंती केली। याचाच राग आल्याने त्याने मारहाण सुरू केली। यामध्ये मयूर कदम यांच्या आईच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली। एवढेच नाही तर त्यांची पत्नी आणि बहीण यांनाही मारहाण झाल्याची माहिती मयूर कदम यांनी दिली। संदर्भात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती देखील मयूर कदम यांनी दिली। हॅलो, मी मयूर कदम। मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडीत यांना आणायला गेलतो। तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती। एक जण गाडीला आडवा झाला, त्याला म्हणलं बाजूला सरक, दारू प्यालेला होता। त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला। बाकीचे बी 5-25 जण आले, त्यांनी बी मारलं। माझ्या आईला एवढं लागलेलं आहे इथं बघा, जवळजवळ 4-5 टाके पडलेले आहेत, डोक्यातून रक्तभंबाळ झालेली आहे, 6 टाके आहेत। तर ही कोणची दहशत आहे? निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या। हेच माझं सांगणं आहे सगळं पब्लिक। बायकोवर पण हात उचललाय, माझी बहिणीवर हात उचललाय, सगळ्यांना मारलंय माझ्या। श्रीकृष्णनगर इथं आहे ना ही घटना झाली। ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना, आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना। तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये। बघा आता तुम्ही काय करायचं ते। अवघड खेळ झालेला आहे। माझ्या आईला लय मार लागलेला आहे। मी गुन्हा पण दाखल करणार आहे सर। शिवाजीनगरवरून आम्ही श्रीकृष्णनगरकडे चाललो होतो। चालता चालता प्रचार चालू होता, तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत होता, बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढे गेलते। तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिक्वेस्ट केली, हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला व्हा। तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले। तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर, माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे, साडी सगळं रक्तभंबाळ झाली। हा कोणता प्रचार करण्याची पद्धत? एवढंच मला सांगायचं, काहीतरी कारवाई झालीच पाहिजे याच्यात।